एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। दिल्लीत शिंदे एनडीएच्या बैठकीसाठी रवाना होत आहेत। उद्या दिल्लीमध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। दिल्लीत शिंदे एनडीएच्या बैठकीसाठी रवाना होत आहेत। उद्या दिल्लीमध्ये एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहेत। लाडकी बहीण योजनेनं सरकारच्या तिजोरीवर भार वाढलाय। आता हा भार कमी करण्यासाठी सरकार दारू विक्रीच्या धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे नवीन परवान्यांसोबत बियर शॉपीतही वाईन विक्री केली जाऊ शकते। मात्र यावरूनच विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। नेमका काय बदल होणार आहेत पाहूया। लाडक्या बहिणीचा भाऊ दारुडा, राज्यात दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये होणार वाढ, बियर शॉपिंगमध्येही वाईन विक्रीला परवानगी मिळणार। राज्यातील दारू विक्रीच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। लवकरच दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ करण्यासोबत बियर शॉपिंगमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळू शकते। तसा प्रस्ताव उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांकडे ठेवण्यात आलाय। विशेष म्हणजे अजित पवारांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। 1972 सालापासून राज्य सरकारनं दारू विक्रीसाठी नवीन परवाने दिलेले नाहीत। या परवान्यांच्या हस्तांतरणासाठी खासगीत 10 कोटी रुपयांचे व्यवहार होतात। मात्र सरकारला हस्तांतरण शुल्कापोटी केवळ 1 कोटी रुपयेच मिळतात। सरकारनं दारू विक्रीचे परवाने द्यावेत यासाठी व्यावसायिक आग्रही आहेत। शिवाय बियर शॉपिंगमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याची मागणीही जोर धरतीये। या निर्णयामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल, तसंच राज्याच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल असा प्रस्ताव सरकारी अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिलाय। एकीकडे महसूल वाढीच्या दृष्टिकोनातून अजित पवार या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे याच प्रस्तावावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची संधी साधली आहे। लाडक्या बहिणींचे सत्ताधारी भाऊ आता राज्याला दारुडे बनवणार असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार। लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन विजन यांचं दिसत आहे। म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडलाय। याशिवाय निधी अभावी राज्यात सुरू असलेल्या अनेक विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महसूल वाढीसाठी सरकार दारू विक्रीच्या धोरणात बदल करू शकते। मात्र तसं झाल्यास सरकारला लाडक्या बहिणींच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। बातमी जरांगें संदर्भातली। मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। देशमुख कुटुंबाशी मनोज जरांगेंची चर्चा सुरू आहे। देशमुख कुटुंबांची सांत्वनपर भेट जरांगेंनी केली। काय चाललंय? मनोज जरांगे मस्साजोगमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। देशमुख कुटुंबांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली। देशमुख कुटुंबाशी जरांगेंनी चर्चा देखील केली आणि त्यांचं सांत्वन केलं। बातमी जरांगें संदर्भातली। मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। देशमुख कुटुंबाशी मनोज जरांगेंची चर्चा सुरू आहे। देशमुख कुटुंबांची सांत्वनपर भेट जरांगेंनी केली। काय चाललंय? मनोज जरांगे मस्साजोगमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। देशमुख कुटुंबांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली।
देशमुख कुटुंबाशी जरांगेंनी चर्चा देखील केली आणि त्यांचं सांत्वन केलंय. बातमी बीड जिल्ह्यातनं. बीड जिल्ह्यातील कुणाची दादागिरी चालू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हा इशारा दिलाय. विरोधकांनी बीड आणि परभणीत जावं, मात्र तिथे जाऊन राजकारण करत पर्यटन करू नये असा टोला फडणवीसांनी लगावलाय. मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनावणे आता चांगलेच आक्रमक झाले. आरोपींचे आणि पोलिसांचे कॉल रेकॉर्ड तपासा. आमच्या निवडणुकीत तुम्ही सीडीआर तपासत होतात, मग आरोपींचे सीडीआर काढायला वेळ का लागतो असा सवाल सोनावणेंनी उपस्थित केलाय. 6 तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे सीडीआर काढा, ती त्याची अॅट्रॉसिटी का केली नव्हती ती काढा. त्याच्यानंतर 9 तारखेला जी सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा 3 वाजता केला, त्याला 3 तास लेट का केला हे काढा. त्याला कोणाकोणाचे फोन आले ते काढा. तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते हे जे आता पकडलेत यांच्या मोबाईलचा सीडीआर काढायला काय लागतंय बरं. जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय. सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही. मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला. इलेक्शन मध्ये आमचा सीडीआर काढीत होता सत्तेच्या जेव्हा, आता काढा ना आरोपीचा सीडीआर. पालकमंत्री पदावरनं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय. बीडला पाठवलं तरी मी जाईन, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता महायुतीमधील भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं गडचिरोलीवर दावा केलाय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्री पदाचे संकेत दिलेत. पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला जायला सांगितलं, बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो. अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी. पुढच्या बातमीकडे वळूयात. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडे गेल्याची चर्चा आहे. कारण केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दौऱ्यात माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख पालकमंत्री करण्यात आलाय. त्यामुळे कोकाटे नाशिकचे पालकमंत्री असणार का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र यामुळेच राजकारण रंगताना पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आधार कार्ड लिंक नसल्यानं योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या लाडक्यांनाही दिलासा मिळाला. ज्यांची आधार जोडणी पूर्ण झाली आहे अशा 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हप्ता मिळणार आहे. पाहूया. 12 लाख नव्या लाडकींना हप्ता मिळणार. आधार जोडणी झालेल्या महिलांना लाभ. लाडकीचा वर्षाचा शेवट गोड होणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार सत्तेवर आलंय. सत्ताधारी नेते तेही उघडपणे याची कबुली देत आहेत. आता मोठा आर्थिक डोलारा असलेली ही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारची कसरत सुरू झाली आहे. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणे 6वा हप्ता मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी महायुती सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये 3.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे म्हणजेच आधार कार्ड लिंक नसल्यामुळे लाभापासून वंचित राहावं लागलं होतं, त्यातल्याही ज्यांचं आधार कार्ड सीडिंग झालंय त्या लाभार्थी महिलांना सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात झाली आहे. आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण
ची सुरुवात केलेली आहे. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. पैसे येण्यास सुरुवात झाल्यानं लाभार्थी महिलांनी आनंद व्यक्त केलाय. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे येतील. सरकारने 2100 देण्याचे सांगितलेले होते, पण आता आम्हाला टेक्स्ट मेसेज आला 1500 रुपयांचा, तरी आम्ही खुश आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 5 हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात येते. त्यात 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हप्ता मिळणार आहे. 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने हे वितरण होणार आहे. पहिल्याच दिवशी 67 लाखांहून जास्त महिलांना हप्त्याचं वितरण झालंय. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना महायुती सरकार लाडकीला पैसे देण्याची तरतूद करतंय. 1500 रुपयांवरनं 2100 रुपयाचा हप्ता देण्याचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुर्तास लाडक्या बहिणींचा 2024 सरत्या वर्षाचा शेवट गोड झालाय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढच्या बातमीकडे. मराठा आरक्षणावरनं पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जुंपली आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगेंनी 25 जानेवारीपासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे. आता खरी मजा हिशोब चुकता करायचा आहे असा टोला जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय. तर जरांगेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय. 25 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवू. आता मला किती सहन होईल मला माहित नाही, कारण प्रत्येक वेळेस मी 8, 10 दिवस, 15 दिवस, 16, 17 दिवस करायचो. परंतु इतके उपोषण केल्यामुळं मला आता उपोषण सहन होत नाही. पण मी मरायला माझ्या समाजासाठी देत. 1 मेला तरी चालन, पण माझ्या करोडो मराठीचे लेकरं सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे. पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे. जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात. पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ. पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा राज्यात देण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. पुणे शहरासह जिल्ह्यांसह किमान तापमान वाढलंय, मात्र दिवसभर हवेत गारवा जाणवतोय, त्यामुळे थंडी जाणवतीये. दरम्यान पुणे जिल्ह्यात गुरुवार ते शुक्रवार या 2 दिवसात पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं तिकडून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. उत्तर भागातनं शीतलहरी येत आहेत, त्यामुळे थंडी देखील पाहायला मिळतेय. बातमी शेतकऱ्यांसाठी आणि तितकीच महत्त्वाची सर्वसामान्यांसाठी देखील आहे. वर्षाअखेरीस राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलाय. 26 तारीख आणि 27 तारखेला या 2 दिवसात राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली. काही ठिकाणी तो हलका पाऊस असेल. 26 तारखेला बऱ्याच अंशी तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि 27 तारखेला तो उत्तर मध्य महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये मग वरचे जिल्हे आणि मग पुणे घाट भाग या भागामध्ये पण त्याच्या प्रकारची शक्यता आहे. काय इशारा देण्यात आलाय पाहूया. 26 डिसेंबरला धुळे, नंदुरबार आणि जळगावला पावसाचा अलर्ट आहे. 26 डिसेंबरलाच नाशिक, संभाजीनगरला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
27 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगावात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. 27 डिसेंबरलाच नाशिक, नगर, पुणे, संभाजीनगराला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. जालना, परभणी, बीड इथं देखील अकोल्यातही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. यासह अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम 28 डिसेंबरला जळगाव, नाशिक, नगर, संभाजीनगर, जालना, बीड, अमरावतीत पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. गोंदिया, नागपुरातही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पोलिसांनी हप्ते वसुली केली तर ते घरी जातील असा थेट इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात, सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांनाच प्राधान्य देतात असं सांगत खासदार श्रीरंग बारणेंनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर फडणवीसांनी आता इशारा दिलाय. सरकारला कुठंतरी बदनाम होऊ नये सरकार, आणि सत्तेतील मी जरी खासदार असलो तरी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाने घेतली पाहिजे, पोलीस खात्याने घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्र देऊन याच्यावरती लक्ष वेधलेले. पोलीस खात्यानं अशा प्रकारच्या कृत्याला खतपाणी न घालता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी. कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून द्या.